हॅलो गाईज, दिस इज अमोल. तुम्हा सगळ्यांचं सेंचुरी ई लर्निंग सेंटरमध्ये स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.5. इट इज बेस्ड ऑन द क्वाड्रॅटिक इक्वेशन. लेट्स कम ऑन क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट गाईज हा ॲक्टिव्हिटी बेस्ड टाईपमध्ये आहे. हा तुम्ही स्वतः पाहून सॉल्व्ह करू शकता आहे. क्वेश्चन नंबर सेकंडकडे या. क्वेश्चन नंबर सेकंड सांगत आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. सगळ्यात अगोदर व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिस्क्रिमिनंट सरांनी शिकवलेलं आहे. b² - 4ac या व्हॅल्यूला डिस्क्रिमिनंट म्हणूनही ओळखलं जात आहे किंवा डेल्टा म्हणूनही ओळखलं जात आहे. सो याची व्हॅल्यू किती असेल हे फाइंड करण्यासाठी आपल्याला एक सब क्वेश्चन दिलेला आहे. तर सब क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड हा तुम्ही स्वतः सॉल्व्ह करू शकताय. सब क्वेश्चन नंबर थर्ड मी या ठिकाणी कव्हर करत आहे. सो पहा, सगळ्यात अगोदर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे स्टँडर्ड इक्वेशन बरोबर. सो आय कॅन राईट हिअर कम्पेअरिंग अबोव इक्वेशन with a standard equation with ax² plus bx plus c is equal to 0. मला सांगा व्हॅल्यूज काय येतील बरं. a ची व्हॅल्यू काय असणार आहे, a is equals to √2, therefore a is equals to √2, b is equals to 4 guys and c is equals to 2√2. ओके. सो क्वेश्चन सांगत आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ डिस्क्रिमिनंट. येस और नो. मला सांगा डिस्क्रिमिनंट कसा शो केला जातो. डिस्क्रिमिनंट नथिंग बट डेल्टा इज इक्वल्स टू b² - 4ac. येस और नो. हा बिल्कुल सर. इज इक्वल्स टू b² म्हणजेच कोण, 4th स्क्वेअर दॅट इज 16 मायनस 4 इंटू a नथिंग बट √2 इंटू c नथिंग बट 2√2. इज इज करेक्ट. हा बिल्कुल सर. सो पहा, इज इक्वल टू करून पुढे काय म्हणतात तुम्ही, देअरफॉर 16 4 as it is minus मध्ये √2 into √2 that is only 2 and this 2 will get 2 into 2, so 2 into 2, so is equals to 16 minus 4 into 2 that is 8 and 8 into 2 that is 16, so we'll get the value of discriminant is 0. correct. is this correct? हा बिल्कुल सर. ओके. सो नेक्स्ट सब क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड हा सिमिलरली असेच दिलेला आहे. तुम्हाला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यूज फाइंड करायचे आहे. सो गाईज क्वेश्चन नंबर सेकंड हा सगळ्यात सोपा होता. पुढे पाहणार आहोत आपण मेन क्वेश्चन नंबर थर्ड. मेन क्वेश्चन नंबर थर्ड काय सांगत आहे, लेट्स कम ऑन. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. मला सांगा नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन या कन्सेप्टला आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. पहा, नेचर कशावरती डिपेंड आहे, हे डिस्क्रिमिनंट या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. जर डेल्टाची व्हॅल्यू डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 असेल, पहा कंडिशन काय सांगत आहे, तर डेल्टा इज इक्वल टू 0 जर असेल तर नेचर ऑफ रूट कशा पद्धतीने असणार आहे, रिअल आणि इक्वल. जर डेल्टा हा ग्रेटर दॅन 0 असेल तर नेचर ऑफ रूट कशा असणार आहे, रिअल आणि अनइक्वल. आणि जर डेल्टा दॅट मीन डिस्क्रिमिनंट हा लेस दॅन 0 दॅट इज निगेटिव्हमध्ये असेल तर नेचर कसं असणार आहे, नॉट रिअल नंबर्स. हे तिन्ही आपल्याला काय करायचे आहेत, इथे सजेशन्स द्यायचे आहेत. या ठिकाणी सब क्वेश्चन नंबर फर्स्ट घेतलेला आहे आपल्याला. त्यांनी तेच सांगितलेलं आहे डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. फर्स्ट दिलेला आहे x² - 4x + 4 इज इक्वल टू 0. जोपर्यंत तुम्ही डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करत नाही तोपर्यंत नेचर फाइंड करता येणार नाही. आणि डेल्टाची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, कम्पेअर करावं लागणार आहे स्टँडर्ड इक्वेशन बरोबर. सो आय कॅन राईट हिअर comparing with a standard equation, comparing above equation with a ax², so I can write here ax² plus bx plus c is equal to 0. So guys, we'll get some values. A nothing but 1, b nothing but -4 and c nothing but 4. okay, now we can find the value of delta. So delta nothing but b² - 4ac. Substitute the values, therefore b nothing but guys -4 चा स्क्वेअर काय असणार आहे, पॉझिटिव्ह मध्ये 16 -4 as it is into a nothing but 1 into c nothing but 4 is equal to 16 -4 into 4 -16. So we'll get the value of 0. कुणाची व्हॅल्यू आहे, डेल्टाची. सिन्स द व्हॅल्यू ऑफ डेल्टा इज 0, डिस्क्रिमिनंट किती आहे, 0 आहे. याचा अर्थ रूट कसे असणार आहे, तर रूट नेचर कसा असणार आहे, रिअल आणि इक्वल. सो आय कॅन राईट हिअर सिन्स डेल्टा इज इक्वल टू 0 देअरफॉर रूट्स are real and
इक्वल. ओके, सो दिस इज द फर्स्ट जजमेंट. यालाच आपल्याला सांगितलं डिटरमाइन करा. पहा सिमिलरली सेकंड क्वेश्चन पण असंच आहे. सब क्वेश्चन नंबर फर्स्ट झाल्यानंतर लेट्स कम ऑन सेकंड. सब क्वेश्चन नंबर सेकंड 2y² - 7y + 2 = 0. कमांड काय दिलेली आहे आपल्याला सांगितलेलं आहे की नेचर ऑफ रूट्स फाइंड करा. सो ॲज युजल काय म्हणतात तुम्ही कम्पेअर करताना कम्पेअरिंग अबव इक्वेशन विथ ए. आता स्टँडर्ड इक्वेशनला एक्स यूज करायची गरज नाही, इथे कोण आहे वाय आहे. सो आय कॅन राईट हिअर AY² + BY + C = 0. मला सांगा एची व्हॅल्यू किती असणार आहे गाईज. A = 2, B = -7 अँड C = 2. आता काय काढायचं आहे रूट्स फाइंड करण्यासाठी तुम्हाला डेल्टा दॅट मीन्स डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यूज फाइंड करायची आहे. सो I can say that therefore delta is equal to b² - 4ac म्हणजेच कोण आहे डिस्क्रिमिनंट आणि याच्या व्हॅल्यूवर डिपेंड असते रूट्स. सो जस्ट पुट द व्हॅल्यूज. देअरफॉर b नथिंग बट -7 चा स्क्वेअर कोण असणार आहे 49 -4 ॲज इट इज इंटू a दॅट इज 2 इंटू c नथिंग बट वन्स अगेन 2. सो वी कॅन फाइंड द व्हॅल्यूज. 49 4 into 2 that is 8, 8 into 2 -16. correct? हाँ बिल्कुल सर. So we have the value of delta. Therefore delta is equals to 4 9 - 6 3 4 - 1 that is 3. So since the value of delta is greater than 0 that means roots are real and unequal. So I can say that therefore since delta is greater than 0 so therefore roots that means we can say that nature of roots of given quadratic equation nature of roots of given quadratic equation are real and unequal. It is correct? बिल्कुल सर. Similarly here is next example number 3rd. So we can say that as usual, so comparing this equation with standard equation, yes or no, we have to calculate the value of delta. If the value of delta is equal to 0 then roots are real and equal. If the value of delta is greater than 0 then nature of roots of quadratic equation are real and unequal. And if the delta is less than 0, everybody knows that the value of roots is not a real number. करेक्ट? बिलकुल सर. सो तुम्ही काय करू शकताय या एक्झाम्पलला तुम्ही स्वतः सॉल्व करू शकताय. सो पहा एक्झाम्पल नंबर 3rd झाल्यानंतर मेन क्वेश्चन 4th कडे जाणार आहोत. लेट्स कम ऑन मेन क्वेश्चन नंबर 4. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. फॉर्म म्हणजे आपल्याला काय करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. कशावरून? फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे 2 रूट्स असतील त्याच्या बेसिसवरती आपल्याला काय करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. सगळ्याला माहीत आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कशा पद्धतीने तयार केले जाते. जर दोन्ही रूट्सला अल्फा आणि बीटा असं जर कन्सिडर केले तर इथे एक फॉर्म्युला सांगितलं होता x² मायनस इन द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा. या फॉर्ममध्ये जर तुम्ही रूट्स प्रेझेंट केले तर डेफिनेटली तुम्हाला काय मिळणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. सो सिमिलरली वी हॅव सब क्वेश्चन नंबर फर्स्ट 0 and 4. what is this? This is the given roots. correct? So we can say that let alpha is equals to a and beta is equals to 4. correct? So now we can substitute this value in the given formula. So I can write here therefore quadratic equation is equals to x² minus in the bracket alpha plus beta, okay, plus alpha into beta is equals to 0. Put the values, will get answer is equals to x² minus in the bracket alpha nothing but 0, beta nothing, this is 0, beta nothing but 4. So 0 plus 4 इथे x आहे, x plus alpha into beta that means 0 into 4 that is 0 is equal to 0. मला सांगा आन्सर कशा पद्धतीने असणार आहे गाइज. is equals to x², इथे कोण आहे पॉझिटिव्ह 4, बाहेर आल्यानंतर कसं असणार आहे -4 x ॲज इट इज, हा 0 ऑपोजिट साईडला जाईल, इज इक्वल टू 0. सो दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन.
what x square minus 4x is equals to 0. So similarly we have sub question number next. Let's come on sub question number second. तुम्ही स्वतः ट्राय करू शकता. Similarly let's come on sub question number third. Here is first root 1 upon 2 and second is minus 1 upon 2. So as usual we can say that let alpha is equals to half and beta is equals to minus 1 upon 2. So everybody knows that फॉर्म्युल्यासाठी एक जागेवरती अल्फा प्लस बीटाची गरज आहे आणि अल्फा इंटू बीटाची अगोदर सेपरेट व्हॅल्यू पण फाइंड करू शकता. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 प्लस दुसरा जो बीटा आहे तो कसा आहे निगेटिव्हमध्ये मायनस 1 अपॉन 2 इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 मायनस इंटू प्लस मायनसमध्ये 1 अपॉन 2 व्हॅल्यू असणार आहे. पहा डिनोमिनेटर सेम आहे. लेट्स टेक कॉमन 2. दोघांचे सबस्ट्रॅक्शन इन 0. सो इज इक्वल्स टू व्हॅल्यू काय असणार आहे 0. दॅट मीन्स अल्फा प्लस बीटा इज 0. करेक्ट. नाव अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू अल्फा नथिंग बट हाफ इंटू बीटा नथिंग बट मायनस 1 अपॉन 2. सो इज इक्वल्स टू पहा डिनोमिनेटर कोण आहे 2 इंटू 2 दॅट इज 4 आणि 1 इंटू 1 पण हा मायनसमध्ये आहे मायनस 1. सो हा आहे प्रोडक्ट. सो मग तुम्ही काय करू शकताय रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा फॉर्म्युला लिहू शकताय. सो देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस इन द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. ओके. सो देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस इन द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा 0 बाहेर एक्स ॲज इट इज प्लस अल्फा इंटू बीटा हाऊ मच मायनस 1 अपॉन 4. सो इथे मायनस 1 अपॉन 4 इज इक्वल टू 0. पहा मिडल टर्मला 0 आहे नाही लिहिली तरी चालेल. सो देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन 4 इज इक्वल टू 0. सो दिस इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. ओके. सब क्वेश्चन नंबर थर्ड झाल्यानंतर आपण पाहणार आहोत सब क्वेश्चन नंबर 4. सब क्वेश्चन नंबर 4 2 मायनस √5 हा पूर्ण एक रूट आहे. 2 प्लस √5 हे एक सेकंड रूट आहे. पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला कमांड विसरून चालणार नाही आहे. आपल्याला रूट्सवरून काय करायचं आहे इक्वेशन फॉर्म करायचं आहे क्वाड्रॅटिक. सो ॲज युजल तुम्ही काय म्हणणार आहात अल्फा इज इक्वल्स टू सो लेट अल्फा इज इक्वल्स टू 2 मायनस √5 अँड बीटा इज इक्वल्स टू 2 प्लस √5. ओके. पहा ॲज युजल क्वाड्रॅटिक इक्वेशन जे रिक्वायर्ड आहे त्या इक्वेशनसाठी अल्फा प्लस बीटा एक वेळेस लागणार आहे आणि अल्फा इंटू बीटा एक वेळेस लागणार आहे. सो मग काय म्हणणार आहात तुम्ही सो देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू अल्फा नथिंग बट दिस. सो आय कॅन राईट लाईक दिस 2 मायनस √5 प्लस बीटा नथिंग बट दिस 2 प्लस √5. सो गाईज प्लस √5 मायनस √5 आणि प्लस √5 दोन्ही काय होतील कॅन्सल होतील. 2 प्लस 2 इज इक्वल्स टू आन्सर आहे 4. नाव फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा इंटू बीटा. अल्फा नथिंग बट दिस 2 मायनस √5 ब्रॅकेटमध्ये घ्या इन अनदर ब्रॅकेट बीटा कारण प्रोडक्ट आहे 2 प्लस √5. ओके. सो पहा हे इक्वेशन्स हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना इथे 2 कॉमन आहे आणि इथे पण √5 आहे इथे √5 आहे फक्त साइन चेंज आहे. म्हणजेच काय इथे एक्सपान्शन फॉर्म्युला अप्लाय होत आहे. तुम्हाला जर आठवले तर तुम्हाला माहीत आहे a प्लस बी इन अनदर ब्रॅकेट a मायनस बी इज इक्वल्स टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. इट इज करेक्ट. हा बिलकुल सर. सो म्हणजे सिमिलरली मी इथे पण काय करू शकतो फर्स्ट टर्मचा स्क्वेअर दॅट इज 4 मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर √5चा स्क्वेअर काय राहणार आहे फक्त 5 इज इक्वल टू आन्सर इन मायनस 1. नाव वी आर द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. सो देअरफॉर सो वी कॅन से दॅट रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस इन द ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इथे एक्स आहे इज इक्वल टू 0. पुट द व्हॅल्यूज विल गेट आन्सर. देअरफॉर x square is x square minus in the bracket alpha plus beta 4 x as it is plus alpha into beta काय आहे मायनसमध्ये आहे. सो आय कॅन राईट हिअर -1 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर
x square minus 4x minus 1 is equal to 0. So this is the required equations. So guys, main question 4 झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 5, 6 आणि 7 साठी एक सेपरेट व्हिडिओ आपण फॉर्म करणार आहोत. आजचा व्हिडिओ याच ठिकाणी आपण स्टॉप करणार आहोत. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.